नमस्कार. मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. आपण या सीरीजमध्ये बघितले की गुडघ्याची गादी ही काय असते, कशाप्रकारे फाटते, ती फाटल्यास काय प्रकारे आपण निदान करू शकतो आणि निदान झाल्यास त्याला कशाप्रकारे ट्रीटमेंट असते. ऑपरेशन लागतंच का की लागत नाही, गरज असते का नाही, वयाप्रमाणे झीज झाल्यामुळे जी गादी फाटते त्याला काय करायचं असतं. हे सगळं बघितल्यानंतर बऱ्याच पेशंट्सना हा प्रश्न पडतो की आता निदान तर झालं, ट्रीटमेंट पण झाली, तर आता डॉक्टर पुढे काय? मी कधी गुडघ्या वापरू शकतो, मी कधी चालू शकतो, मी कधी फिरू शकतो, मी कधी धावपळ करू शकतो. स्पोर्ट्स ॲथलीट्स लोकांना हा प्रश्न असतो की मी परत कधी खेळायला परतू शकतो. तर अशा वेळेला बऱ्याच कारणांवरती अवलंबून असतं की आपण रिटर्न टू स्पोर्ट्स किंवा रिटर्न टू फंक्शनल ॲक्टिव्हिटी ही कधी करू शकतो. सरासरी गुडघ्याची गादीची दुखापत जर का निदान झाली आणि त्याला ऑपरेशन न करता जर का ट्रीटमेंट असेल, तर अशा वेळेला गुडघ्यावरचा अतिरिक्त भार आपण सरासरी 6 ते 8 आठवडे त्याच्यावरती येऊन देत नाही आणि त्याच्यानंतर आपण तपासणी करून जर का गुडघ्याचे सिम्प्टम्स पूर्ण कमी झाले असतील, तरच आपण परत ॲक्टिव्हिटीजला चालू करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असतो की ऑपरेशन झाल्यानंतर मी धावू पळू कधी शकतो? हे बरेच पेशंट्स आम्हाला प्रश्न विचारतात. तर ऑपरेशन झाल्यानंतर आपण गुडघ्यावरती जे गादीला आपण टाके घेतो किंवा गादी जी रिपेअर करतो, ती रिपेअर केल्यानंतर सरासरी 1 महिना त्याच्यावरती आपण भार देत नाही. कारण हे टाके फार नाजूक असतात. ते गादीला जेमतेम जवळ पकडतात. पण त्याच्यावरती जर का भार आला आणि तो जर का जखम खुलली, तर ती त्रासदायक होऊ शकते. म्हणून अशा वेळेला आपण साधारणतः महिनाभर पायावरती वजन देत नाही. हा महिना झाल्यानंतर आपण हळू वजन द्यायला चालू करतो. तो 1.5 महिना ते साधारणतः 8 आठवड्यापर्यंत तुमचा वॉकर हा सुटून जातो. त्यानंतर तुम्ही ॲक्टिव्हिटीज वाढवता. व्यायाम करून पायामध्ये मजबूती आली, की सरासरी 3 ते 4 महिन्यानंतर आपण धावणं, पळणं, उडी मारणं, खाली बसणं, मांडी घालून बसणं, भारतीय पद्धतीनं शौचाला बसणं, जिने चढ-उतर करणं, अशा प्रकारची आपण ॲक्टिव्हिटीज चालू करू शकतो. ऑन एव्हरेज 3 ते 4 महिने लागतात हे सगळं काही जमायला. बऱ्याच वेळेला खेळाडूंचा प्रश्न हा असतो, की मग पिव्होटिंग स्पोर्ट्स की जिथे फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, टेनिस आहे, हे मी कधी करू शकतो? तर अशा वेळेला गुडघ्याची गादीचं ऑपरेशन झाल्यानंतर 4 ते 5 महिने चांगला व्यायाम करून पायामध्ये 100% मजबूती आल्याशिवाय जर का आपण परत खेळायला सुरुवात केली, तर परत रिइंजुरीचे चान्सेस भरपूर असतात. म्हणून चांगला व्यायाम करून जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील, की आता तुम्ही परिपक्व आहात, परत ॲक्टिव्हिटीज चालू करायला, त्याच्या आधी तुम्ही ॲक्टिव्हिटीज नाही केल्या पाहिजे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा असतो, की गादी एकदा दुखापत झाली, तर ती परत-परत फाटेल का? नाही, असं कधीच होत नाही. जर का गुडघ्याची आपण योग्य काळजी घेतली आणि दुखापत झाली नाही, तर ती गादी परत फाटत नाही. ती गादी जी आपण ऑपरेशन करून रिपेअर करतो, ती भरून येते. एकदा ऑपरेशन करून गादी शिवली, तर परत फाटणारच नाही का? नाही, असं पण नक्कीच नाही. तर गुडघ्यावरती जर का दुखापत झाली पुढे भविष्यामध्ये, पायाला पिळा बसला, तर आपला जो गादीचा फाटलेला पोर्शन आहे, जिथे आपण ऑपरेशन करून टाके दिलेले आहे, तो परत रिटेअर होऊ शकतो किंवा नवीन जागेवरती गादी ही परत फाटू शकते. ही प्रश्न असतात, जी आम्हाला पेशंट्स बऱ्याच वेळेला विचारतात आणि त्याच्यावरती मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन बऱ्याच मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तरी पण तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये ते टाइप करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये त्याचं उत्तर नक्की देईन. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.